जय महाराष्ट्र मित्रांनो. चला निघालो आपण कामाला. आलो गाडी बसली. चला बघूया आज काही कोणती ट्रिप पडते आज. गाडी बसते आलेली आहे. बघू भेटू आपण थोड्या वेळात. तर मित्रांनो आपण निघालो आता सीएनजी भरायला. सीएनजी वाले ज्यांच्याकडे सीएनजी गाडी त्यांचं पहिलं काम सकाळ सकाळी निघाला एकच काम आहे सीएनजी भरणं. मस्त डिझेल गाडी पाहिजे. डिझेल गाडीचं टेन्शन नाही. एकदा टाकी भरली की 700-800 किलोमीटर बघणार आहे. सीएनजी वाला तर रोज सीएनजी भरवते. रोज रोज त्या लाईनीला थांबावं लागते. भली मोठी लाईन अर्धा तास त्या सीएनजी भरण्यातच जातो. काय करणार आता. थोडासा प्रॉब्लेम झाला. मी जी चूक केली ते तुम्ही नका करू. मी काय केलं की इनिशियल ऑन ठेवलं आणि दोन्ही मोबाईल चार्जिंग लावले. 3-3.5 तास सुरू होतं. त्याच्यामुळं माझ्या गाडीची बॅटरी डाऊन झाली. काय नंतर मेकॅनिकलला बोलावं लागलं. त्याने बॅटरी आणली, जम्प स्टार्ट केली, तेव्हा गाडी सुरू झाली. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही एका जागेवर असाल तर अर्धा-1 तासाने गाडीला थोडंसं सुरू करत जावं, जेणेकरून बॅटरी तुमची चार्ज होईल. चला मस्त नजारा आहे सकाळचा. तर आलो सीएनजी भरायला. आज काय रेट बघू. रेट वाढला का सीएनजीचा. 90.75 आहे. आज तर काही रेट वाढलेलं नाही आहे. चला बरोबर सीएनजी कितीचं बसते बघू. अजून तर काय सुरू केलं नाही आहे. बघू काय प्रेशर, काय किती प्रेशर आहे. प्रेशर तर चांगलं आहे. कितीचं बसते सीएनजी. कितीचं बसते बघू सीएनजी. 4 किलो बसला. तर मित्रांनो, आपल्याला बुकिंग पडली आहे मुंबईची. बेलापूरची बुकिंग पडली. पिकअप आहे 5 मिनिटावर पिकअप आहे. चला कस्टमरला पिकअप करायला जाऊ. मस्त बुकिंग पडली. नजारा मस्त आहे. क्लायमेट एक नंबर आहे. लागलो मित्रांनो एक्सप्रेसवेला. बघा काय मस्त नजारा आहे. सुंदर नजारा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा. आणि बघा गाडीची स्पीड आहे 80. गाडी तशी लॉक नाही माझी, पण तरी मी 80-90 म्हणजे 100च्या आतमध्ये गाडी मी चालवतो तरी. आणि आपल्याला बाद झालं तेवढी स्पीड. 100च्या वरती जास्त पळवायची नाही. तर मित्रांनो, आत्ता आपला ड्रॉप झाला आहे बेलापूरला. आत्ताच कस्टमरला ड्रॉप केला आपण. आलो इथं सीएनजी भरायला. फुल लाईन आहे, फुल. तरी तर नेटवर्कचा भरपूर प्रॉब्लेम आहे. बघू किती वेळाने परत रिटर्न पुण्यासाठी ट्रिप पडते. तर मित्रांनो, सीएनजी वगैरे मस्तपैकी भरून झालेला आहे. मस्तपैकी गाडी आली सावलीला. आता बघावं वाट कधी पडती रिटर्न ट्रिप. अजून तर काही आपल्याला वाजलेलं नाही आहे. तर थोडासा नाश्ता करून घ्या मित्रांनो. काही तुम्ही बेलापूरला आला
तर इथं मस्तपैकी नाश्ता भेटतो. तुम्हाला लोकेशन सांगतो कुठे. हे बघा, हे बेलापूरचं कोर्ट आहे, त्या बरोबर समोर नाश्त्याचं भरपूर दुकान नाश्त्याचे. मस्त नाश्ता भेटतो इथं. माहिती ते निघते. हे बघा, अशी लाईनीने दुकान आहे सगळे. जे पाहिजे ते दुकान बनवून. चला मी खाऊन घेतो, खाऊन झाल्यावर आपण भेटू. तर मित्रांनो, तिकडून आपल्याला रिटर्न पुण्याची ट्रिप मिळली तळेगाव दाभाडे. बुकिंग वगैरे उचलली मी. आलो आता तळेगाव दाभाडेला. इथं कस्टमरला इथं कस्टमरला ड्रॉप केला आहे मी. आणि बघू आता इथं आपल्याला काय घरा साईडची पडते का बघू बुकिंग. तळेगाव तळ आलेलो आहे. तळेगावातनं काही वाजले का नाही माहीत नाही. नाही वाजले तर आपल्याला एमटी जावं लागेल. रावेत नगरी निगडीपर्यंत आपल्याला एमटी जावं लागेल. शक्यतो जरा कमी वाटते इथनं वाजायची त्यात पण ह्या टायमाला. आणि त्यात आज गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळे आज अवघड वाटते. आणि तुम्हाला एक मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. मला काल माझी गाडी बंद पडली होती. ज्या मित्राला मी गाडी देतो, म्हणजे एक दोन मित्र आहेत माझी गाडी घेऊन जातात, त्यापैकी एक मित्र आहे की तो जास्त वेळ गाडी घेऊन जातो माझी. तर दुसऱ्या मित्राने त्याला सांगितलं की बाबा ह्याची गाडी बंद पडली आहे. तो आला पण नाहीये. ह्याच्यावर तुम्ही ओळखून घ्या तुम्ही की गाडी कोणाला द्यायची नाही द्यायची हे तुम्ही ठरवा. जो व्यक्ती तुमची गाडी सारखी घेऊन जातोय तो म्हणजे तुमची गाडी बंद पडली तेव्हा तुमच्या कामाला येतात, त्या माणसाचा काय उपयोग आहे. त्यामुळे गाडी देताना विचारपूर्वक द्या, विचार करून द्या की नक्की गाडी कोणाच्या हातात द्यायची. तर लोक आजकाल खूप मतलबी झालेत. काय करणार. बघा मित्र, थांबलो इथं. काय बुकिंग तर काय पडाक नाही. सुरू तर ठेवलेलं आहे. तर बघू कुठली पडते बुकिंग बघू. नाही तर मला तर वाटते निगडीला जावं लागणार आपल्याला एमटी. तर मित्रांनो, शिवाजीनगर बस स्टँड आलो आपण. तळेगावनं डायरेक्ट शिवाजीनगर बस स्टँडची बुकिंग पडली. मस्त काम झालं. बघू इथं पडली ठीक आहे ना. आता डायरेक्ट एमटी घरी निघायचं. दादा आता पडली तर घ्यायचं, तर घरी निघायचं. दिवाळीमुळे खूप गर्दी बस स्टँडला. आता थांबता सुद्धा आलं नाही. इथं पोलिस थांबून सुद्धा देत नाहीये. खूप गर्दी, भयंकर गर्दी झालेली आहे दिवाळीमुळे. रोडला मग खूप ट्रॅफिक आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. आता ज्या मी कस्टमरला मुंबईतनं पुण्याला आणलं त्या कस्टमरचा किस्सा सांगतो. 1899 रुपये बिल झालं टोटल. 1899. 1900ला किती कमी? 1 रुपया कमी. एवढा चिंदी माणूस त्यांनी 1899 रुपयेच केलं. बघा मित्रांनो, आता 1 रुपया तर एक्स्ट्रा देता आलं नाही. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगणे की तुम्ही सुद्धा सोडू नका कोणाला. आपण त्यांच्यापेक्षा दिलेला रे, आपण 5-5 रुपये सुद्धा सोडतो. आणि असल्या चिंदी लोकांना आधी बस सोडायचं नाही. तरी मी टोटल 1900 सांगितलं, तरी सुद्धा त्यांनी 1899 रुपये केले. हे बघा मित्रांनो, आता शास्त्रीनगरचं ट्रॅफिक. ह्या नगर रोडचं ट्रॅफिक काहीतरी काय होईल का नाही काय माहित नाही. अख्खी वाट लावून टाकली या नगर रोडची. कुठं ट्रॅफिक लागणार नाही आपल्याला. इथं आलं की बरोबर इथून 12 वाघोलीपर्यंत फुल जाम राहिला. फुल असतं बघा. सिग्नल तर खूप लांब आहे अजून. जवळजवळ इथून 1 किलोमीटर सिग्नल आहे. काय करणार मित्रांनो, स्वामींचं दर्शन घ्या. आज गुरुवार आहे. स्वामींचं दर्शन घ्या. जवळजवळ पाऊण तास झाला मित्रांनो. अजून पण ह्याच ट्रॅफिकमध्ये मी आत्ता शास्त्रीनगरचा सिग्नल क्रॉस केलाय. मी फक्त सिग्नल क्रॉस केलाय, अजून ट्रॅफिक सुरूच आहे.
काय वाट लावून टाकली या नगर रोडची पूर्ण. फुल त्या साईडला बघा, त्या साईडला तर फुल जाम आहे, या साईडला पण फुल जाम आहे. काय करावं या रोडचं. हे जे युटर्न केलेत, या युटर्न जे केलं त्या मागचं लॉजिक मला अजूनपर्यंत काही कळलं नाही. ऍक्च्युली जिथं ट्रॅफिक नव्हतं तिथं सुद्धा यांनी ट्रॅफिक करून ठेवले. काहीच गरज नसलं असं युटर्नची, मौकाला युटर्न करून ठेवले यांनी. तिथं बॅरिकेड लावले, लोक म्हणणी साईडला बॅरिकेड घेतले, त्यातनं येणं जाणं सुरू आहे. त्याला म्हणतात अर्धवट काम. काय करावं काय माहित नाही रोडचं. इथं पण काम सुरू आहे. हे कशाचं काम सुरू आहे? आणि इथं पण बॅरिकेड लावायचं काम सुरू आहे. हे बघा मित्रांनो, फुल जाम, फुल. इथनं गाडी घालायला आपण बाहेर गाडी घालू आणि पुढून युटर्न घेऊ. इथून युटर्न घ्यायचं म्हटलं तर अजून 1-2 तास तरी याच्यात जाणार. याला म्हणतात नगर रोड. नाद केला पण वाया नाही गेला. बघा आता इथून राईट टर्न होता आधी, तर ह्या राईट टर्न म्हणजे इथं येण्यासाठी कुठं जावं लागतं. दाखवतो तुम्हाला मी. लॉजिक मस्त आहे, 1 नंबर मस्त लॉजिक आहे. लॉजिक हे लावले की ट्रॅफिक कसं झालं पाहिजे, ट्रॅफिक कसं कमी करता येईल याचं नाही. मागे बघितलं तुम्ही, मागे पण राईट टर्न होता, तो तर बंद केलाच. इथं देखील राईट टर्न होतं एक. इथं देखील होता, इथलं बंद केला तरी लोकांनी तो तोडला. लोकांनी तो राईट टर्न तोडून सुरू आहे. 2 व्हीलर जाणं, 4 व्हीलर जाणं. 4 व्हीलर जात नाही पण रिक्षा वगैरे आरामात जाते. काय उपयोग नाही ह्या गोष्टीचा, अशा गोष्टीला काही अर्थ नाही. मला राईट टर्न घ्यायचं होतं तिकडं, त्यासाठी कुठं जावं लागतं मला. जवळजवळ नाही म्हटलं तर हे 1-1.5 किलोमीटर तर असणारच. बरं इथं जो युटर्न आहे तो काय खूप मोठा नाहीये, एकदम बारीक आहे. इथं पण ट्रॅफिक होतच. काय करणार मित्रांनो, करावं लागतंय, गाडी चालू लागते असल्या ह्याच्यात. ट्रॅफिक असो ना ते काही असू दे, आपल्याला चालणं हे महत्वाचंच आहे. ट्रॅफिक असो, कुठं असो, किती लांब युटर्न असो, काही घेणं नाही. आपल्याला सरळ निघायचं आहे इथनं. आता मला युटर्न घ्यायचं. चला घेतला युटर्न. जे कुठं होता, कुठं जायचंय मला, त्यासाठी एवढा लांब ना युटर्न घ्यावं लागलं.
हा बघा दीडशानं त्याला इंडिकेटर दिले मी तरी सही इकडनं जाते. हे काय हा 150 आहे. हेल्मेट घालून चाललाय त्यात बरोबर. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू.